कंप्लीट होतील. ड्रिंक्स ब्रेक दरम्यान आपण ड्रॉ करणार आहोत. जे विजेते संघ आहे बघा, संभाजीनगर, त्याचबरोबर जय हनुमान पोई, जय हनुमान एरंजाट आणि आत्ताच ज्यांनी विजय प्राप्त केला कुशल स्पोर्ट्स सापाड, या कॅप्टनने येऊन थांबायचं आहे आणि यातून जो विजेता संघ असेल ती चिठ्ठी आपण तशी लिहिणार आहोत. आणि जरी कॅप्टन नाही आले तरी आम्ही ड्रॉ करणारच आहोत. नंतर कुठल्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाही. पोईचे कॅप्टन आलेले आहेत. चला, थँक्यू विनोद सर, थँक्यू बाबूशान. मोस्ट वेलकम वन्स अगेन. आदर्श चषक 2025 स्पर्धा आपण पाहतोय. धानिवली आयोजित स्पर्धा, ग्रामस्थ मंडळ धानी आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शेवटचा सामना पहिल्या फेरीतील आर्यन स्पोर्ट टेंबरे वर्सेस प्रतीक इलेव्हन मानिवली या दोन संघांमध्ये. टॉस जिंकलाय टेंबरे संघाने, प्रथम षटक स्वीकारलंय आणि फलंदाजीला आमंत्रित केलं प्रतीक इलेव्हन मानिवली संघाला. द मॅच विल बी अ 5th ओव्हर. मजा येईल सामन्यामध्ये, कुठेही जाऊ नका. याच्या अगोदरचे सामने एकतर्फी झाले, थोडीशी प्रेक्षकांची याली नाराजगी झाली, मात्र हा सामना मी दावे सांगू शकतो की सामना चांगला होईल. पहिला चेंडू ऑनसाइडला, वॉट अ शॉट, मॅग्निफिसंट स्टार्ट फ्रॉम द बॅट्समॅन आणि पहिला चेंडू षटकार. ग्रेट स्टार्ट फ्रॉम द बॅट्समॅन. Thank you, DJ. Have a look at the action play by side angle. Shot up lane. योगेश कोरच्या बॅटमध्ये गेला. खणखणीत पहिला चौकार पूलच्या माध्यमातून. शॉट ऑफ लेन चेंज आणि त्यानंतर आपण फुल टॉस चेंडू, कमजोर चेंडू समजला, त्याचा फायदा घेतलाय फलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार मारून त्याने सांगितलंय या सायम वॉरियर आणि मला धाबा कुट्याचे षटकार मारलाय. षटकानं सुरुवात करतोय रोहित गोलंदाजीमध्ये. रोहित गायकर गोलंदाज वेगवान आहे, मात्र लेन चांगली नाही होती, लाईन मध्ये चुकली त्याची आणि त्यामुळे चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवरती. शॉट ऑफ लेन, व्हॉट अ मॅग्निफिसंट क्लासिकल स्ट्रोक. वन्स अगेन ही इज ऑन द फायर. व्हॉट अ स्टार्ट फ्रॉम दिस बॅट्समॅन अँड व्हॉट अ यूज अ पॉवर प्ले ओव्हर. दोन चेंडूमध्ये दोन मोठे फटके, दोन चेंडूमध्ये 10 धावा, 10 कदम. योगेश कोरला थांबवणं कठीण आहे. ही इज ऑन द फायर. सुरुवातीला सेट झाला फलंदाज, त्याचा स्टान्स, त्याची फटकेबाजी, त्याचा क्लासिकल फटके आणि त्याचा फोर्सचा वापर, त्याचा मनगटी ताकदीचा वापर, अप्रतिम फटकेबाजी. इज अ किंग ऑफ द ऑन साइड. तर दोन्ही फटके ऑन साइडला सजवलेत, तर इज अ किंग ऑफ द ऑन साइड. पहिला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट, दुसरा फटका मिड विकेटच्या एक्झॅक्टली डोक्यावर कॉमेडी बॉक्सला यावेळी सलामी देत असताना. दोन चेंडू 10 धावा, दमदार सुरुवात गोलंदाज तयार. बघायचं कमबॅक करणार का. शॉट ऑफ लेन याले आपण जॅक करत असताना शतक थोडंसं फंबल होत असताना तिथे आकाश होता, फार वेगान आला होता आकाशला थोडासा उशीर झालाय. मध्ये 3 चेंडूमध्ये 11 धावा कुठून आपली ताकद दाखवली मैदानावरती. P1चा सुंदर वापर केलाय आणि तब्बल 3 चेंडूच्या स्ट्राईकला आमंत्रित केलं ते फलंदाज स्ट्राईकला. ऍक्शन रिप्ले बघा 10 क्रिकच्या माध्यमातून. सुंदर ब्युटिफुल पिक्चर ऑन द स्क्रीन बोर्ड. धूळ किती उडते बघा, धूरला किती उडालाय आणि स्वतःला झोकून दिलं गोलशतक्षकानं. मनोज केंबारी स्टॅक एंडला एक अत्यंत मातबगार खेळाडू. P1 मध्ये चांगली फटकेबाजीसाठी ओळखणारा विस्फोटक फलंदाज. बघायचं आज कशी कामगिरी केली महत्वपूर्ण स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये देखील. गोलंदाज तयार. ओ क्लासिकल फटका, बॉटमचा सुंदर वापर, चांगलं बॅकअप दिलंय मुकेशनं. मात्र मुकेशनं झेल जरी सोडला असला तरी बॅकअप चांगलं होतं. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा त्याने देखील उंचावलाय आणि हेच तर धानिवलीच्या आदर्श चषकाचं रूपांतर आपण पाहत असतो एक क्लासिकल क्रिकेटमध्ये होत असताना. चांगलं क्रिकेट, चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि रात्रीच्या शांत वातावरणामध्ये. रात्रीचे वाजता ते ठीक 10 वाजून 11 वाजून 13 मिनिटं अंगाला स्पर्श करणारा गारगारवारा प्रेक्षकांच्या प्रचंड पॅक्राऊडमध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करतो. 6व्या रात्रीमध्ये सातत्याने स्पर्धेचा अग्रलेख उंचावताना या स्पर्धेच्या माध्यमातून. 32 वर्षाची परंपरा आणि यावर्षी 33वा पर्व. व्हॉट अ फंटास्टिक अँड लॉंग जर्नी ऑफ दिस टुर्नामेंट अँड व्हॉट अ एक्झॅक्टली डेफिनेशन ऑफ कन्सिस्टन्सी. सातत्याची व्याख्या पूर्ण करत असताना स्पर्धा. चुकीचा फटका क्लास करत असताना आणि रणजित चेंडू खाली, फलंदाज बाद, परतावा लागेल. योगेश इज वॉकिंग बॅक.
नावच आदर्श चषक कसा असावं स्पर्धा आणि आदर्श घ्यावा अशी स्पर्धा आपण पाहतोय. संपूर्ण महाराष्ट्राला बुरल घालणारी स्पर्धा. मागच्या 32 वर्षा इतिहास आपण जर पाहिला त्या स्पर्धेने भरपूर इतिहास रचले आहेत. एक चांगली स्पर्धा. मुरबाडच्या आणबान शान, मुरबाडच्या निश्चित त्यांच्याच मी म्हणेन एक अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. ती म्हणजे धानिवली ग्रामस्थाईची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आदर्श चषक 2025चा पर्व. चांगली कमबॅक, चांगलं कमबॅक. 12 1. पहिल्या 3 चेंडूमध्ये 11 धावा आणि मागच्या 4 चेंडूमध्ये फक्त एकच 2 चेंडूमध्ये एकच धाव. एरंजर संघाचे संघानक आपण यावं. संपर्क करायचा ज्ञानेश्वर यांच्यासाठी. ज्ञानेश्वर दादा यांच्याकडे संपर्क करा. प्रचंड मेहनत आहे त्यांची देखील. वंडरफुल. 12 धावा दापलकावरती. शेवटचा चेंडू पहिल्या 3 चेंडूमध्ये 11 धावा आणि मागच्या 2 चेंडूमध्ये फक्त एखादा. रोहित गायकरचं कमबॅक. एक गडी देखील त्यानं बाद केलाय. नवीन फलंदाज स्वप्नील टेंभारी. स्वप्नील टेंभारी चाचपणी करतोय. टेंभारी माफ करा, माती हाताला लावतोय, ग्रीप मजबूत करतोय आणि डावखुरा फलंदाज नेहमी विस्फोटक असतात आणि तो मात्र स्ट्रायकर एंडला. एकूण धाबा 12 धाबलकावरती. एक गडी बाद. 11 वाजून 14 मिनिटं होतात आणि सुरुवात झाली 11 वाजून 10 मिनिटानं या पहिल्या सत्राला, पहिल्या षटकाला. P1चं चांगलं कमबॅक. वंडरफुल कमबॅक फ्रॉम द गायकर. गायकरचं कौतुक करेन रोहित गायकरचं, कारण पहिल्या 2 चेंडूत 10 धावा आणि नंतरच्या 4 चेंडूमध्ये फक्त त्यानं 2च धावा दिल्यात. यालाच म्हणतात कमबॅक. कमबॅक केलं मैदानावरती. षटकात झाली सांगता एकूण धाबा कधी 12. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करत असताना आर्यन स्पोर्ट टेंबरे संघ आणि त्याला फाईट करतो प्रत्येक एलिबन मानिवली संघ. या 2 संघांच्या स्पर्धा आपण पाहतोय. 80 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. अनबिलिव्हेबल क्रिकेट. 8 दिवसाचा क्रिकेटचा प्रवास. न थकता न थांबता अनस्टॉपेबल स्पर्धा. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. मी मगाशी देखील म्हटलं होतं. यस दादा. या षटकानंतर लॉर्ड्स केले जातील तुमचे, कारण आज या स्पर्धेमध्ये 10 संघ खेळतात, त्यामुळे लॉर्ड्स केले जातील. भरपूर चांगलं आयोजन. मी देखील प्रेमात पडलं. स्पर्धेच्या पहिलं वर्ष आहे माझं. मागच्या 18 वर्षामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर, गुजरात असेल, पंजाब असेल, त्यानंतर गोवा असेल, दुबई असेल, भरपूर स्पर्धा आम्ही देशाच्या बाहेर देखील जाऊन केल्यात. मात्र या मैदानावरती आल्यानंतर जो आनंद मला झाला ना, तो फार वेगळा होता. तर मुरबाडमध्ये आम्ही दुसऱ्यांदा येतोय. पहिल्यांदा आम्ही धडाकेबाज चषकाला आलो होतो, त्यानंतर या स्पर्धेमध्ये आम्ही आलोय. भरपूर आनंद झाला आहे, कारण या स्पर्धेचं नाव आम्ही भरपूर ऐकून होतो. मात्र आता पाहिलं देखील या स्पर्धेला. याची देई, याची डोळा, क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा आपण एन्जॉय करतोय. का या स्पर्धेची चर्चा 365 दिवस असते? का या स्पर्धेची चर्चा जसं चातक पक्षी मे महिन्यानंतर आकाशाकडे वाट पाहतोय पावसाच्या थेंबाची, तशी प्रेक्षक दरवर्षी या स्पर्धेची वाट पाहतात कुतुलेनं. तीही मानाची, नामाची, अभिमानाची स्पर्धा, परंपरा असणारी स्पर्धा. 32 वर्षाचा काल पूर्ण केलेली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. फलंदाज तयार. फुलटॉस बॅटवरती घेतलाय. फटका लंग आपला बॅकअप आहे तिथे. मिळणार ती एकच. अतुल फार वेगानं आलाय. आता मात्र P2चं षटक आहे. P2मध्ये 3 शतक बाहेर असणार आहेत, 9 शतक 8 शतक आतमध्ये असणार आहेत. त्यामुळे फलंदाजांना थोडंसं अजूनही बेनिफिट असणार आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा, नंतरच्या 7 चेंडूमध्ये आल्या त्या फक्त 3च धावा. त्यामुळे धावसंख्येला आकार नाही आहे मैदानावरती. पंच रिव्ह्यू घेतलाय. यस रिव्ह्यू घेतलाय. माफ करा, आमचं लक्ष जर आयोजकांकडे होतं, त्याने आम्हाला हात लावला होता. काही सूचना होत्या. 13 1. आज आमचे बाबूशाह देखील आहेत. स्वागत आहे. ओडिसाचे चिंगो आणि नो बॉलचा इशारा की बघायचं फेड डिलिव्हरी हे तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल काही क्षणामध्ये. 13 1. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. खूप सुंदर स्पर्धा. आयोजन, नियोजन कसं असावं, मॅनेजमेंट कसे असावी, तर ज्या पद्धतीने विकेट आपण पाहतोय, ब्युटिफुल विकेट आहेत. त्यानंतर प्लेंची ऑफ फ्लॅग्स, प्लेंची ऑफ कलर्स. What a wonderful atmosphere for the cricket. You're watching Adarsha Trophy 2025, edition 33. What a fantastic and long journey of this tournament. Most welcome all of you. Warm welcome everyone. एकूण धाबा दापलकावरती 13 धाबा. आमचे गुणलेखक अजित राणे ॲज अ इंजिनियर. क्या बात आहे. तर त्या इंजिनियर आहेत, चांगले समालोचक आहेत आणि आदर्श आहेत. त्यांचा तुम्ही डोळ्यासमोर ठेवू शकता. तर हल्लीची पिढी सध्या नव्या युगाची आहे. नव्या युगाचं नवीन क्रिकेट खेळत असताना, त्यामुळे हे क्रिकेट तुम्हाला अजून चांगल्या उंचीवरती पाहायला मिळतं. तर ISPLच्या माध्यमातून आपल्या ग्रामीणकडून सध्या लखपती होतात. माहिती असेल तुम्हाला, मुंडेला आपण पाहिलं असेल, चांबार्ली गावचा रजत मुंडे, ज्याला 25 लाख रुपये बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट ISPLमध्ये. ही कामगिरी आहे सध्या टेनिस विश्वाची. त्यामुळे टेनिस विश्व फार मोठं झालं आहे, त्याला मात्र आता सीमा राहिल्या नाही आहेत. त्याला पंचांचा इशारा होतोय.
येस इट्स अ फेअर डिलिव्हरी. येस जे पी पॅनल आहेत त्यामुळे वेल घेतात, त्यामुळे कोणत्याही संघावरती कधी अन्याय होत नाहीये. पहिल्यांदा याचा रिव्ह्यू होता, रिव्ह्यू तो लॉस झालाय. येस जे पी पॅनल ह्यासाठी ओळखला जातो ट्रान्सपरन्सी. फुलटॉस आता मात्र पुन्हा एकदा हाईट जास्त होती आणि पंचांचा आता नो बॉलचा इशारा. यस इट इज नो बॉल. राईट फॅक्टर आढळला चेंडूवरती. सातत्याने फ्लाईट डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न गोलंदाज एक्झॅक्टली करतो काय, त्याला चेंडू ब्लॉकलमध्ये फेकायचा रिव्ह्यूचा वापर केलाय. आता मात्र पुन्हा एकदा या चॅलेंज केलं पंचांच्या या निर्णयाला. गोलंदाजाने एक्झॅक्टली करायचं की त्याला ब्लॉक कॉल चेंडू टाकायचे आहेत. त्यामुळे कधी कधी ब्लॉक कॉल करताना फुल टॉस होतात, कधी डिपिंग फुल टॉस होतात, कधी लो फुल टॉस होतात, तर कधी चेंडू बीमर होतो आणि हा चेंडू आता बीमर आहे. नो बॉल. नो बॉलचा इशारा पंचाकडनं. रिव्ह्यू आता मात्र गमावलाय हे लक्षात असू द्या. तर पंचांचा निर्णय तुम्ही पुन्हा त्याच्या येस येस रिव्ह्यू संपलेत तुमचे. येस विक्रम सर आम्हाला सांगत असताना गोयल सर असतील, विक्रम सर असतील, आमचे शेट्टी सर असतील, असे 3 नामांकित पंच हेच पॅनल आपण दिवंगत कामगार ते स्वर्गीय रतनभाऊ पाटील शकामध्ये देखील पाहिलं असेल. जे पी पॅनल चांगली कामगिरी करत असताना क्रिकेट आणि त्यांचं नातं आणि त्यांच्याशिवाय क्रिकेट देखील कधी कधी अधुरं वाटतं. असे जे पी पॅनल 15-1 गोलंदाज तयार. राजेश गायकर खेकलाय फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं हँडसम हा चेंडू मात्र सीमा पार षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, नंतर आता 8व्या चेंडूवरती षटकार. डाऊन द ट्रॅक आला क्लासिकल फटका. एक खबर रिझायला चेंडू खाली, अख्खा चेंडू खाली, फलंदाज बाद. दुसरा धक्का 21 वरती दुसरा धक्का. प्रत्येक दिवशी दसरा दिवाळी नसते, दररोज दिवाळी केली तर आपली दिवाळी होईल. कधी कधी अमावस्या देखील असते, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार मारला जात नाहीये. फलंदाज बाद 21 वरती दुसरा धक्का. फटका चांगला फटका होता, इनसाइड आउट खेळला होता, फ्रंट फुट लावला होता. आकाशनं सुंदर झेल टिपला, त्याचा दर्जा दाखवलाय आणि 21 वरती दुसरा धक्का दिलाय. 1.3 षटकाची सांगता होते. 9 चेंडूचा खेळ संपलाय. मागचे 3 सामने एकतर्फी झालेत, त्यामुळे आम्हाला चांगल्या सामन्याची इथे मात्र आम्ही वाट पाहतोय. वी आर वेटिंग फॉर थ्रिलिंग मॅच बिकॉज वी डोंट लाईक टू वॉच वन साइडेड मॅचेस. आय डोंट लाईक इट. वी वॉन्ट अ फाईट मॅच. एक चांगला थ्रिलिंग सामना व्हायला हवा. प्रेक्षकांच्या डोक्याला मुंग्या यायला हव्यात. अक्षरशः या थंडीमध्ये घाम यायला हवा. असा थरार नाट्य सामना आम्हाला पाहायचा मैदानावरती. बघायचा असा सामना या सामन्यामध्ये पाहायला मिळणार का? गोलंदाज तयार. Oh, beautiful delivery. Asian taken wicket keeper making. No mistake. One more wicket goes down. Wicket number 3 goes down on 21. फार फेमस आहे खलीवली. या गाण्यानं भरपूर घरं बर्बाद केली. आर पाटील डान्स बार बंद केले. आभार आहे आर पाटील यांचं. जाता जाता एक चांगलं काम केलं आबानं, नाही तर संपूर्ण पिढी बर्बाद झाली असती. खलीवली क्या बात आहे. फलंदाज बाद. इनसाइड आउट केल्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. जेव्हा फलंदाज इनसाइड आउट केल्याचा प्रयत्न केलाय तेव्हा त्या फलंदाज एज लागलेली बाद झालाय. दुसरा धक्का मैदानावरती. व्यासपीठावरती शशिकांतजी भोईर साहेब मंचावरती आहे. स्वागत आहे तुमचं देखील. या परिसरातील एक चांगलं व्यक्तिमत्व, एक सुशिक्षित आणि समाजासाठी झटणारं व्यक्तिमत्व. सोबत धर्माबा भोईर यांचं देखील आगमन झालंय. नारायणजी त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. 21 वरती 3 1.4 षटकांची सांगता होते. सामना बघा कसा होतोय. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत, त्यामुळे सामन्याचा थरार पाहायला मिळाला. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड आणि क्रिकेटचा लेवल मेंटेन होण्या सामन्यामध्ये. चांगला फटका, चांगला शतक्षक होणार का नाहीये. स्क्रीन थ्रू द लाईन. चांगला बॅकअप दिलाय. ओ व्हॉट अ फिल्डिंग.
आणि ब्युटिफुल थ्रो ऑन द एक्झॅक्टली स्टम्प. एवढं सोपं नाही आहे. चेंडूवर येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, रन गॅदर, पिकअप, ग्रिप अँड थ्रो या 5 क्रिया कराव्या लागतात आणि त्या क्रिया केल्या त्या विवेकानं थ्रो देखील चांगला. गुड फिल्डिंग. एकच साम मिळणार. मागच्या 2 चेंडूवरती 2 धक्के तो हॅट्रिक वरती होता, मात्र हॅट्रिक प्राप्त करू शकला नाहीये. मात्र कमबॅक चांगलं केलं. धावसंख्या फलकावरती 22 धावा, 3 गडी बाद आणि फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर्स. 1.5 षटकाची सांगता झाली. 11 चेंडूमध्ये 22 धावा, 2च्या म्हणजे प्रत्येक चेंडूमागे 2ची सरासरी पाहायला मिळाली. म्हणजे 11 चेंडू 22 धावा, गडी बाद झाले 3. फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर्स. मजा आहे सामन्यामध्ये. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. 11 वाजून 25 मिनिटं. नाहीये ऑन साईडला केल्याचा प्रयत्न, बॅकफुटला आणण्यास खेळण्यास भाग पाडलं. दोन्ही एंडला चेंडूची मात्र फेकाफेकी, भाग मिल्का भाग. जीव मुठीत घेऊन धाव पूर्ण केली. कारण स्पर्धा महत्वाची आहे, धाव महत्वाची आहे आणि धाव शेवटच्या मोमेंटला पूर्ण केली आणि षटकाची झाली सांगता. 23 धावा, 2 षटकांची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या तब्बल 13 धावा, या षटकामध्ये आल्या 10 धावा. पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद नाही, 1 गडी बाद आणि या षटकामध्ये गेले 2 गडी बाद. एकूण धावा 23, गडी बाद झाले 3. 2 षटकांची सांगता होते. डीजे थँक्यू डीजे. आपण जी प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. ज्ञानेश्वर दादा सांगतील कशा पद्धतीने हा ड्रॉ असणार आहे. ड्रॉ आपण करतोय. छोटासा एक शिवमुखला आपण आणलेलं आहे यासाठी. क्या बात आहे. सुंदर टी शर्ट, सुंदर कुर्ता घातलाय. चला चिठ्ठी उचल, चिठ्ठी उचल. अरे बापरे, चिठ्ठी उचल. कुठे तर चिठ्ठी उचल बेटा, उचल उचल. घे एक चिठ्ठी घे बेटा. थोडासा मोठा मुलगा आणलाय, थोडा घाबरलाय प्रेशरमध्ये. चिठ्ठ्या उचलायची त्याला सवय नाही. 2 चिठ्ठ्या. सेकंड राऊंडची पहिली मॅच असणार आहे. एरनजाट नित्या 11 जय हनुमान एरनजाट. त्यांच्या समोर जय हनुमान पोई. ही 4 ओव्हरची मॅच. ही 4 ओव्हरची आणि पुढच्या ज्या मॅच राहतील 3-3 ओव्हरच्या. तर 2 चिठ्ठ्या आल्यात आणि ही सेकंड राऊंडची सेकंड मॅच असेल. विजय टीम यातून जो संघ जिंकेल तो खेळेल संभाजीनगर से छत्रपती संभाजीनगर वर्सेस विजय टीम या चालू सामन्यातून. आणि त्यातून जो विजेता असेल तो खेळ. अच्छा.
थँक्यू विनोद सर. 31 वरती 3 गडी बाद. चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज दाट शक्यता. अजून एक धक्का. धक्का क्रमांक 14 विशाल टिपला झेल. 31 वरती 4 धक्के. सुरुवात दमदार झाली. पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा. पहिल्या चेंडूत षटकार मारला, दुसऱ्या चेंडूत चौकार मारला. असं वाटतं की हा संघ 70-75 धावा पूर्ण करेल, मात्र असं झालं नाहीये. कमबॅक चांगलं झालं गोलंदाज गायकर परिवाराचं. नंतर मात्र फलंदाजांवरती अंकुश ठेवलाय. हा धावसंख्येला आळा घालण्यामध्ये यश लाभलाय. एकूण धावा धापलकावरती फार कमी पाहायला मिळतात. ॲक्शन रिप्ले बघा. ओपन चेस गोलंदाजी इज लागली आणि शतकच्या पुढे सरकला आणि विशालने टिपला झेल आणि अजून एक धक्का क्रमांक पाहायला मिळाला. धानिवली गावाईची स्पर्धा आपण पाहतोय. आदर्श चषक 2025चं पर्व 33व्या पर्वामध्ये स्पर्धा पदार्पण करते. 40 ग्रामीण संघ आणि 40 खुल्या गटात ग्रामीणच्या माध्यमातील संघ, एकूण 80 संघ या स्पर्धेमध्ये आणि जबरदस्त क्रिकेटचा एंटरटेनमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून. मुरबाडमध्ये पहिली नामांकित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. दर्शक धापलकावरती 31 गडी बाद झाले 4. अजूनही या षटकातील भरपूर चेंडूचा खेळ बाकी आहे. भूषण आलाय. भूषण रसाल आणि धनाजी टोगे गोलंदाज तयार. रोहित गायकर गुड बॉलिंग. त्या रोहितनं पहिले षटक फेकलं होतं. 12 धाबा दिले होते. रोहितने एक गडी बाद केला होता. तर रोहितचा वापर केला. रोहितनं कमबॅक चांगलं केलं होतं. तर रोहितला पहिल्या 2 चेंडूत 10 धाबा आल्या होत्या. तर त्याचं कमबॅक चांगलं केलं होतं. नाही जमलं. डाऊन द लाईन डिलिव्हरी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. भरपूर वेळा फलंदाजांना अपयशाला सामोरं जावं लागतं जेव्हा चेंडू डाऊन द लाईन असतात. अरे चेंडू टेक ऑफ होत नाहीये आणि जर चेंडू टेक ऑफ झाला नाहीये तो बॅटवरती घेणार कधी, फेकून कधी देणार, या फार मोठ्या गोष्टी असतात. त्यामुळे जुळलं नाही मैदानावरती. डॉट डिलिव्हरी कमबॅक केलंय. गोलंदाज पुन्हा एकदा धावसंख्येवरती आकार नाही. अंकुश ठेवलाय. 31 धावा 4 गडी बाद. 30 षटक. मार्कस असणार गोलंदाज रोहित गायकर तयार होतोय. टाकला फलंदाज भूषण. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, accuracy, perfection, direction, variation and control, super bowling and wonderful delivery. कमबॅक केल्या मैदानावरती. या संघाला पुढे वाटचाल करू दिली नाहीये. असं वाटलं की मानिवली संघ धावांचा सुलसुलाट निर्माण करेल, मात्र नाही झालं तसं. राऊंड विकेट. कमबॅक म्हणून एकदा गुड डिलिव्हरी. सुपरमॅन मॅग्निफिसंट. ओव्हर राहिलं, षटक राहिलंय आणि पंचांची उद्घोषणा होते की षटकाची समाप्ती होते. 3 षटकांची सांगता. 31 धावा गडी बाद झाले 4. डीजे पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा. म्हणजे धावा कमी कमी होत गेल्या. पहिल्या 12, नंतर 11 आणि आता फक्त 8 गडी बाद झाले 4. आमचा VIP डाईस, आमचे मान्यवर आणि आमचे हे सर्व आयोजन कमिटीचे सर्व सदस्य, आमचा कमिटी बॉक्स, आमचा बाबूशाह देखील, विनोद दादा देखील, विनोद पाटील यांचं नाते आहे स्पर्धेशी. मागच्या 5 वर्ष त्या स्पर्धेशी घनिष्ठ नातं जुळवून आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. आमचं कमिटी बॉक्स, मी मच्छिंद्र पाटील, स्वागत आहे तुमचं. सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो आम्ही. 10 क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. तसिकेला आकार नाही आहे फारसा. ज्या पद्धतीने सुरुवात झाली, ज्या पद्धतीने सुरुवातीला धावांचा सुलसुलाट पाहायला मिळाला, तो सुलसुलाट कुठेतरी कमी झाला आणि धावसंख्येवरती अंकुश होऊन आळा घालण्यामध्ये यश टापल्या गोलंदाजांना. नवीन गोलंदाज येतो 4थ्या क्रमांकावरती भूषण गायकर. 31 वरती 4. अजूनही 2 षटकांचा खेळ प्रलंबित मैदानावर. गोलंदाज तयार. चांगला फटका फोर्स केला चेंडूला आणि फटक्यामध्ये ताकद न चाकद. वॉट ऑफ फिल्डिंग. अतुलला बॅकअप देताना आपण पाहतोय. काय दर्जा आहे, काय क्लास आहे. आणि बघायचं फलंदाज बाद. यस इट इज. फिंगर गोज बाय अंपायर. 1 मोर विकेट गोज डाऊन. विकेट नंबर 4 गोज डाऊन. 32 वरती 4था धक्का. ॲक्शन रिप्ले बघा. 10 क्रिकेला आपण विनंती करू ॲक्शन रिप्ले दाखवण्यासाठी. फटका बघा.
फटका फसला होता, जेल पर्यंत पोहोचू शकला नव्हता कारण बाउन्स चेंडूला फील केलं विशालनं आणि ज्या पद्धतीने थ्रो केलाय बघा. बॅकअप किती चांगलं होतं, किती लवकर विकेट किपरने बॅकअप केला, हिट देखील केला आणि फलंदाज बाद देखील केला. व्हॉट ऑफ फिल्डिंग आणि काय क्लास आहे या टेन क्रिकेट .inचा. जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट, क्लॅरिटी विथ क्वालिटी आणि क्लीन अँड क्वालिटी क्रिकेट तुम्हाला पिक्चर पाहायला मिळते. नीट अँड क्लीन, क्लॅरिटी विथ क्वालिटी. व्हेरी गुड जॉब टेन कीप गोईंग. 32 वरती 5, अर्धा संघ गारद झालाय. नवीन फलंदाज आयुष केंबारी. आयुषसाठी चेंडू आतमध्ये आलाय, टप्पा बनते, इन स्विंग केलाय गोलंदाजांना. व्हॅरिएशन बघा किती आहे. मगाशी चेंडू डाऊन द लाईन, नंतर त्यानं रॉंग वन टाकला, नंतर फ्लिपर टाकला, नंतर आता मात्र पुन्हा एकदा डाऊन द लाईन. व्हॅरिएशन भरपूर आहे गोलंदाजाकडं. तू भरपूर अभ्यास आहे क्रिकेटमध्ये. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुमचा सराव फार महत्त्वाचा आहे. तुमचा सराव, तुमचा योग्य आहार, तुमचा फिटनेस, तुमची कन्सिस्टन्सी, सातत्य हे फार महत्त्वाचं क्रिकेटमध्ये आणि ते आहे क्षेत्रक्षणामध्ये. फुलटॉस दिशा दिली पंचांच्या बाजूने, चेंडू ट्रॅव्हल झालाय. पंच विक्रम सरांना सांगितलं की हाय लो केलाय, डीपमध्ये क्षेत्रक्ष पुढे आलाय. आयुष आता त्याला थोडासा उशीर झालाय. मी मगाशी देखील म्हटलं होतं ग्राउंड फिल्डिंग करणं कठीण असतं. रन गॅदर, पिकअप, ग्रीप अँड थ्रो 5 क्रिया करावं लागतात आणि विदिन काही सेकंदामध्ये एक्झॅक्टली एंडला चेंडू फेकणं एवढं सोपं नसतं. आणि 2 धाबा कंप्लीट केल्या. 2 धाबांना धावसंख्येला आकार 34 वरती येतोय. पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धाबा काढणारा संघ मानिवली संघ थोडासा हार मानतो की काय, कारण धावसंख्येला एवढा आकार नाहीये एवढी अपेक्षा होती मैदानावरती. आता कौतुक करेन मी गोलंदाजीमध्ये टेंबरे संघाचं, ज्याने टॉस जिंकून आपला निर्णय मानिवली, माफ करा उलटं झालं थोडंसं, कारण आम्ही उलटं लिहिलं होतं. उलटं लिहिल्यानंतर उलटंच होतं सगळं. टॉस आम्हाला वाटला धावसंख्या धाबा कधी 34. Less of the 5 wickets. 2 more to go of this over. Fantastic atmosphere, pack crowd and beautiful, magnificent atmosphere स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. गोलंदाज तयार, फक्त चेंडूला दिशा देत असताना, चेंडू लवकर पिक केल्या, ऑन द अप केल्यात असताना, एकच धाव, क्रिकेटचा दर्जा उंचावत असताना. यस, शेवटचा चेंडू, ही शेवटचा सामना आहे 5 षटकांचा. त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 3 षटकं. शेड्यूल भरपूर मोठं आहे आणि मॅनेजमेंट कमिटी देखील भरपूर स्ट्रॉंग आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या घडामोडीवरती त्यांची कडी नजर आहे. त्यामुळे या स्पर्धेचं मॅनेजमेंट फार वरती पाहायला मिळतंय. एज अँड टेकन 100 कॅच, विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक, बियॉन्ड द स्टंप. व्हेरी गुड जॉब. 35, लॉस ऑफ द 6 विकेट, कंप्लीशन ऑफ द 4th ओव्हर. तर आपण नुकतीच ड्रॉची प्रक्रिया ठिकाणं पूर्ण केली आहे. मॅचेस कशा असतील तुमच्यापर्यंत ही गोष्ट मी पोचवतोय. पहिला सामना जय हनुमान पोई वर्सेस नित्य 11 जय हनुमान एरनजाड मध्ये होईल. ती मॅच 4 रोजी असणार आहे. त्यानंतर त्यातून जो विजेता संघ असेल, पुढची लढत संभाजीनगर वर्सेस ही जी चालू मॅच सुरू आहे टेंभरे आणि मानिवली, यातून जो विजेता असेल तो संभाजीनगरशी खेळेल 3 ओव्हरची मॅच. आणि त्यातून पुढचा सामना सापाड वर्सेस पोई आणि एरनजाडमधून जो विजेता असेल पहिल्या मॅचमधून तो कुशल स्पोर्ट सापाडशी फाईट करेल. ती 3 ओव्हरची मॅच. जय हनुमान पोई आणि नित्य 11 जय हनुमान एरनजाड दोन्ही कॅप्टनने येऊन थांबायचं लगेच टॉससाठी. थँक्यू विनोद सर. शेवटच्या छोट्या मार्गाचा असताना दाखल करत धावा तर 6 गडी बाद आतापर्यंत 34-35 6 गडी बाद. आयुष टायगरला समीर त्याला साधीर मुकेश येत असताना शेवटचं षटक आहे. 50 धावा होतील का? अगदी चांगला निर्णय. मानिवली संघाचा टॉस जिंकल्यानंतर प्रत्येकाने मानिवली संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. ब्लॉकाचा चेंडू एक्झिक्युशन चांगलं होतं. डिफेन्स स्ट्रोकमध्ये कन्वर्ट केलं. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला यायला मात्र ट्रॅव्हल होत असताना एकाच धाव मिळेल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न नाही आहे. नकार दिला शेवटच्या मोमेंटला. गो बॅकचा कॉल दिला, योग्य कॉल होता. कारण रनआउटचे कॉल कसे दिले जातात, यस नो वेट असा कॉल होता आणि वेटचा कॉल दिला, योग्य कॉल होता. एकच धाव मिळणार. जसं का धाबा कधी पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 36-6 गडी बाद. 4 पूर्ण काही षटकाची सांगता. पुढचा सामना इन ॲक्शनमध्ये एरनजाड वर्सेस पोई या 2 संघांमध्ये पाहायला मिळणार.
पोई संघानं मगाशी काय गोलंदाजीचा अटॅक दाखवला, कमी स्कोरिंगमध्ये सामना जिंकला आणि अवघ्या 11 चेंडूमध्ये सामना जिंकून आपली ताकद प्रस्थापित केली मैदानावरती. एरंजाड संघाचा तर विक्रमच राहिला. मगाशी काय फटकेबाजी केली आज संघानं. पंचांचा इशारा वाईट झालाय. 37 धावा. थोडंसं शांत झालं क्रिकेट. सुरुवातीला जे क्रिकेट आक्रमक होतं, अटॅकिंग होतं. ओ मॅग्निफिसंट डेंजरस डिलिव्हरी. फलंदाजाला बीट करत असताना गुड बॉलिंग. काउंटर अटॅकला सुरुवात केली गोलंदाजानं. त्याला माहिती आहे 1.5 षटक आहे. करो की मरोकीचं षटक असतं, तोडफोड षटक ज्याला म्हटलं तर शेवटच्या षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट आपण पाहत असतो. मात्र गोलंदाजी अटॅक करत असताना काउंटर अटॅकला सुरुवात केली. गुड बॉलिंग. लेफ्टवरती विकेट चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि फलंदाजाला अक्षरशः नाचवलंय हे गोलंदाज मुकेश गायकरनं खरोखरच नाचवलंय फलंदाजाला. कौतुक करेन मी त्याचं. तर त्याच्या हातामध्ये जेव्हा चेंडू दिला तेव्हा 35 धाबा 6 बाद 4 षटकांची सांगता झाली होती. 35 असताना त्याच्या हातामध्ये चेंडू दिला आणि चांगलं त्याने गोलंदाजीमध्ये आपलं पदार्पण केले. देखील एक्स्ट्रा कव्हर इजाला चेंडू निघून जातोय. ड्राईव्ह केला, चेंडू निघून गेला तो. मात्र व्हॉट ऑफ फिल्डिंग. रोशननं पुन्हा एकदा चांगलं बॅकअप दिलंय, कमबॅक केलंय आणि मिळणार त्या 2 धाबा. धावसंख्या धापकती. एक शॉटचा इशारा आलाय पंच विक्रम सरांकडनं, विकी सरांकडनं. बघा किती लक्ष आहे त्यांचं, किती कडी नजर आहे. तुम्ही त्यांच्या नजरेतनं वाचू शकणार नाही आहात. हे JP पॅनेलचे पंच आहेत. दिवंगत कामगार ते स्वर्गीय रतन बोपाडे स्मृती पाहिली असेल चषक आपण. त्यामध्ये देखील आता झाले केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज्य भिवंडीची स्पर्धा. त्यामध्ये देखील JP पॅनल मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असतात आणि ब्रँड आहे JP पॅनल. मिळणार ती डॉट चेंडू. 38 धावा 6 गडी बाद. शेवटचा चेंडू. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर आणि फर्स्ट इनिंग. एरंजाड संघाने 90 धावा कुठल्या होत्या मगाशी. त्याला पोई संघासमोर मोठं आव्हान असणार योगेशचं. मयूर आणि किशोरचं. मयूरनं 50 धावा कुठल्यात मगाशी. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर अँड फर्स्ट इनिंग. 38 लॉस ऑफ दी 6 विकेट्स. यू आर वॉचिंग आदर्श ट्रॉफी 2025. वंडरफुल अँड फंटास्टिक ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. ऑल दी बेस्ट. वॉर्म वेलकम एव्हरीवन. सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आणि सर्व संघांना लाख लाख शुभेच्छा. मजा आहे. क्रिकेटचा दर्जा उंचत असताना स्पर्धा. खेळ देखील चांगला होतोय. चाक्यावरनं लॉप केलाय. मात्र क्षेत्राच्या पुढे सरकल्यानंतर मागे आलाय. डबल माइंड झालाय अतुल आणि मग ज्याने जेल मगाची धावचित केलं होतं अतुलनं आणि आता मिळणार त्या 2 धाबा. अशा रीतीने पहिलं सत्र समाप्त झालंय. 40 धाबा 5 षटकांची सांगता. 8.5च्या सरासरी धाबा उभारल्यात. 8.00च्या सरासरीनं आणि 40 धाबा पूर्ण 41 धाबांचं आव्हान. या आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. बाबूशाह जॉईन होतील एरंजाड वर्सेस पोई या 2 संघांमध्ये. 41. यस बाबू. थैंक यू मच्छिंदर पाटिल सर. चलेंगे यहाँ पर अगला मैच का टॉस की तरफ. आज यहाँ पर देखिए एक तरफ पोई टीम के कप्तान देख सकते हैं, दूसरी तरफ एरंजाड टीम के कप्तान से और टॉस कर रहे. देखिए बात करेंगे यहाँ से एक अच्छे उद्योगपति समाज सेवक रमेश रानी साहब. तो कॉल कौन से कप्तान करेंगे? एरंजाड टीम के कप्तान कॉल करेंगे यहाँ से. हेड. चलिए हेड इज कॉल और टेल. यहाँ पर पोई टीम के कप्तान ने जीते. यहाँ पर रमेश रानी सबसे गुजारिश करना चाहेंगे जाइए VIP डैश में तशरीफ रखिए. योगराज देखिए बात करेंगे एक अच्छे खिलाड़ी भी हैं, एक अच्छे अर्धनिर्भर भी हैं, एक अच्छे अंपायर भी हैं. और मौसम को देखते हुए यहाँ से मुकाबला को देखते हुए पिछला 3-4 टी-सेशन क्या रहेगा? टीम में कोई चेंज ऑफ बदलाव या सेम टीम के साथ उतरना चाहोगे? एक चेंजेस रहेगा. और कितने के अंदर रोकने की कोशिश रहेगी यहाँ से? एरंजा टीम भी अच्छा है, कम से कम 40 रन पे रुकेंगे उनको. चलिए बेस्ट ऑफ लक. यहाँ पर से योगराज है, क्या 40 के अंदर रोकने के लिए सहमत हो या इससे ज़्यादा रखना चाहोगे? ज़्यादा से ज़्यादा रन बनाने की कोशिश करेंगे. बात करेंगे पूरी टीम में क्या चेंज ऑफ बदलाव है? आपकी टीम क्या सेम टीम दिखेगा या कोई चेंज बदलाव दिखेंगे यहाँ से? नहीं, सेम टीम है हमारा. टारगेट है 40+ करने का प्रयत्न करेंगे. चलिए बात करेंगे यहाँ पर 40+ कम से कम. देखिए यहाँ से कोई संघाचे करणार तर टॉस जिंकून फर्स्ट गोलंदाजचा निर्णय घेतले. फलंदाजीसाठी यहाँ से एरंजाड संघाला आमंत्रण दिले. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. क्या बात आहे. बाबूशाह हिंदी मराठी एकत्रित करून जबरदस्त इंटरव्ह्यू घेतलेला आहे. थँक्यू व्हेरी मच मच्छिंद्र सर. स्वागत आहे सगळ्यांचंच या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे क्रिकेट आणि ज्या खेळामध्ये दडलंय तुमच्या आमच्या आनंदाचं सिक्रेट. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ तुम्हा आम्हाला नेहमीच वाटतो ग्रेट. आणि याच खेळाच्या निमित्तानं मित्रांनो
तुमची आमची दरवर्षी होते भेट. स्वागत आहे आदर्श चषक दानिवली 2025. अप्रतिम ही स्पर्धा अत्यंत सुंदर, सुबक, विलोभनीय, लक्षवेधी, आकर्षक, मनमोहक, शिस्तबद्ध आणि पारदर्शक आयोजन याची देही याची डोळा क्रिकेटचा एक दैदिप्यमान सोहळा. ठिकाण आहे स्वर्गीय गोविंद संतू भोईर क्रीडांगण. अत्यंत दिमागदार आयोजन. स्पर्धेची आजची 6वी रात्र आणि मैदानावरती सामना आपण बघताना बघतोय. आजच्या रात्रीतील खऱ्या अर्थाने हा 6वा सामना आहे, पण या पोलमधील ओपन ग्रामीणमधून हा 5वा सामना. पहिल्या फेरीतील अंतिम सामना आर्यन स्पोर्ट्स टेंबरे वर्सेस मैदानावरती प्रतीक 11 मानिवलीमध्ये मॅच रंगताना आपण बघतोय. मानिवली टीम ही आपण बघितलं तर टिटवाळा कल्याण विभागातील हा संघ, दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर मुरबाड तालुक्यातील आर्यन स्पोर्ट्स हा टेंबरे संघ, ज्यांनी 40 धावा केल्यात. 41 धावांचं टार्गेट प्रतीक 11 मानिवली संघाला निर्धारित 30 चेंडूमध्ये पूर्ण करायचं आहे. भालचंद्र या ठिकाणी आलेत आमचे, स्वागत आहे त्यांचं. वळूया मैदानाकडे. ओपनिंग पेअर त्या ठिकाणी दाखल होते. प्रतीक 11 मानिवली या संघाची. बघूया 41 धावा करायच्या आहेत. 8.20 ही धावांची आवश्यक गती आहे. फार मोठं टार्गेट नाही आहे, पण या टार्गेटला टेंबरे संघाला मोठं बनवावं लागेल. ते कसं बनवायचं हे त्यांच्या गोलंदाजाने ठरवायचं आहे. जर डॉट चेंडू फेकले, विकेट घेतले तर मात्र इथून या मॅचमध्ये ते कमबॅक करू शकतात. जे फलंदाजीतून त्यांनी गमावलंय त्यांना गोलंदाजीमधून कमवावं लागेल. आणि क्रिकेटमधलं आपण सोपं तत्व बघितले, जेव्हा जेव्हा फलंदाज धावा करताना अपयशी ठरतात तेव्हा तेव्हा गोलंदाजांवरती सामना जिंकून देण्याची जबाबदारी असते. जेव्हा जेव्हा गोलंदाज धावा खर्च करतात, मोठी धावसंख्या, तेव्हा तेव्हा फलंदाजांना चेस करावी लागते. इथून 41 धावा चेस करायच्या आहेत. बघूया टेंबरे संघ गोलंदाजीतून कसा परफॉर्मन्स देतोय. ओपनिंग पेअर मैदानावरती रोशन, तर दुसऱ्या बाजूला मानिवली संघाची रन मशीन मुकेश गायकर नॉन स्ट्राईक इंडला. बघूया मुकेशला रोखण्याचा प्रयत्न जरूर असेल. माहीत आहे मुकेश या संघाचा ट्रम्प कार्ड आहे, या संघाचा हुकूमचा एक आहे. आणि मुकेशला जर बाद केलं गेलं लवकर तर या मॅचमध्ये टेंबरे संघ कमबॅक करू शकतो. पण हा संघ फक्त मुकेशवरती अवलंबून नाही आहे. या संघाने यंदाच्या हंगामात जवळजवळ फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक, चेंडू सीमा पार, पहिल्याच बॉलवरती चौकार. वेग प्रचंड होता. योगेशच्या या चेंडूवरती फुल टॉस होता. फक्त मनगडच्या सायने वळवलं. कलात्मकता दाखवली बॅटिंगमधली, ती म्हणजे फलंदाज रोशन गायकरने. रिवर्स खेळतात पण फिल्डर आहे तिथे. वेल फील्ड, वेल स्टॉप. केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 5. 8 धावांची गरज प्रति ओव्हर मागे 8.20 हा रिक्वायर्ड रेट आहे. प्रेक्षकांची गर्दी बघायला मिळते. सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. प्रेक्षकांशिवाय ही स्पर्धा अपूर्ण आहे, अधुरी आहे. त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं हृदयाच्या अंतःकरणातून आम्ही स्वागत करतोय. जे प्रेक्षक 10 क्रिकवरती आमच्यासोबत जोडले गेले आहेत त्यांचं 10 क्रिक परिवारामध्ये आम्ही स्वागत करतोय. आणि नक्कीच चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर करा मित्रांनो, कारण 10 क्रिक ही नामांकित वाहिनी आहे. मोठमोठ्या स्पर्धा ती कव्हर करते, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. त्यामुळे प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्कीच बेल आयकॉनलाही त्या ठिकाणी पुश करा. गोलंदाज तयार. ओहो, स्टिअर गेलाय फक्त गलीला. फिल्डर होते त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. मुकेशला माहिती आहे धावा किती करायच्या आहेत. कॅल्क्युलेशन त्याच्या डोक्यात सुरू असेल. कॅल्क्युलेट क्रिकेट खेळण्यासाठी तो जाणला जातो. पहिल्यांदा मुकेशला आम्ही 2017 बघितलं. KGPL कल्याण ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली होती. 100पेक्षा जास्त धावा त्याने केल्या. तर हुक करतोय आणि टायमिंग व्यवस्थित नव्हतं. चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय.
क्षेत्ररक्षक चेंडू अडवतात, वेळ झालाय आणि बघा तिथे झाली चूक. चेंडू अडवता आला असता आणि हलगर्जीपणा इथे नडलाय. चेंडू सीमापार, हा चौकार. धावांचं संरक्षण तुम्ही असं नाही करू शकत. धावांचं संरक्षण कमी करायचं असेल, कमी धावसंख्येचं, तर तुम्हाला फिल्डिंग मधला स्तर उंचावावा लागेल. इथे खराब फिल्डिंग झाली, खूपच पुअर क्रिकेट, लेझी क्रिकेट आपण म्हणू शकतो. आणि या चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय, ओहो, यष्टांच्या मागे पुन्हा एकदा चूक. चेंडू लॉंग स्टॉप, सीमारेषेच्या पार, नशिबाच्या साहाय्याने मिळतोय हा दुसरा चौकार. संजयजी भोईर आता 200ची नोट आणि मोबाईलमध्ये बघून नाचतायत. क्या बात आहे संजय दादा, जिंदा दिल इन्सान. आयुष्याचा प्रत्येक क्षण मनमुरादपणे जगायचा असतो. टेन्शन प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात, प्रत्येकाची टेन्शनची कारणं वेगवेगळी असतात. कारण आयुष्य, मनुष्य जन्म हा पुन्हा पुन्हा मिळत नाही. त्यामुळे कुठलाही द्वेष मनात ठेवू नका कुणाच्या प्रती. सगळ्यांशी प्रेमाने वागा. अहंकार बाजूला ठेवा, मत्सर करू नका, द्वेष करू नका. वाईट बॉलचा इशारा विक्रम शेलार करतायत. हल्लीची पिढी खरं तर मोठ्यांना अजिबात रिस्पेक्ट देत नाही. एखादी इनिंग एखाद्या तरुण खेळाडूने साकारली की तो छातीवरती चालू लागतो आणि सिनियर खेळाडूला अजिबात तिथे आदर दिला जात नाही. भरपूर सिनियर प्लेयरच्या कंप्लेंट असतात की आत्ताची मुलं आमचं अजिबात ऐकत नाही, स्वतःच खरं करतात, आम्हाला कमी लेखतात. आणि यावेळेस मात्र कॉमेडी बॉक्समध्ये व्यासपीठावरती चहा आलेला आहे आणि चहाचं वाटप या ठिकाणी गुरुनाथजी मालकी करतायत. पण चहाची जी व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे, या मैदानाचे मालक आदरणीय शशिकांत दादा भोईर यांच्या वतीने लेमन टी. चहाची वेळ नसते पण वेळेला चहा प्रत्येकाला हवा असतो. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा झाल्यात. आपण बघताय 3 चौकार आले, 2 चौकार बॅटची एज लागून मागे गेले. इथे ते चौकार आले, व्हाईट बॉल आला, त्या ठिकाणी आपण बघतोय धावसंख्या चला वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावा. टीम टेंबरे, आर्यन स्पोर्ट्स टेंबरे, जास्त वेळ घेऊ नका. पहिले षटक संपले, 14 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही आपण बघितलं 27 धावांची गरज. रिक्वायर्डेड 6.75. बाबूशा आमचे मोबाईलमध्ये व्यस्त आहेत, कारण 200 रुपये त्यांनी लावले होते आता ड्रीम 11मध्ये. बोलत होते की 2000 तो बन जाएंगे आणि 1800 झाले होते. आता माहिती नाही मिळाले का बाबूशा. क्या बात आहे. म्हणजे आजचा पेमेंट जरी नाही दिला आयोजकांनी तरीही काही प्रॉब्लेम नाही. 2000 रुपये मिळालेले. गुड जॉब बाबूशा. नहीं हारा इधर नहीं हारे आप, जिधर किधर हारे होगे उधर से लीजिए. आज इधर जीते हो. धावसंख्या 14. बॉलिंग मार्कवर सुहास केंबारे यांचं कॉम बॉक्स दाखवलं होतं. फिरकीचा जादूगर त्या ठिकाणी येतोय. बघूया फिरकी आक्रमण सुरू होत आहे आणि फिरकीच्या अगेन्स्ट मानिवलीचे एक फलंदाज कशी बॅटिंग करतायत. फिरकी गोलंदाजी खेळण्यासाठी तुमच्याकडे खरं तर चांगलं फुटवर्क असणं फार गरजेचं आहे. चला वेळ जास्त घेत आहेत आपण. अंपायर काय प्रॉब्लेम आहे, मॅच का सुरू होत नाही. आयोजकांच्या सूचना आहेत. नॉट आउट आहे.
नॉट आउट आहे. आलाय आवाज आलाय. आमचे कंट्रोल रूम खाली एकदम बेसमेंटला. चहा पाठवा तिकडे. झोपायचे ते झोपले तर वाट लागेल. ओहो, पहिलाच बॉल अनुभवी हातातून आलाय आणि येतो डॉट बॉल. 23 चेंडूमध्ये 27 करायचे आहेत. मॅच आपण बघतायत एका बाजूने जरूर असं वाटतं की ती झुकेल, पण शेवटी क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी काही घडू शकतो. एखादा संघ जिंकेल असं वाटत असताना दुसऱ्या क्षणाला तो संघ पराभवाच्या छायेत जातो. तर संघ पराभूत होईल असं वाटतं, तो संघ मात्र तिथून मुसंडी मारतो आणि विजयावरती शिक्कामोर्तब करतोय. रिव्हर्स खेळाचा प्रयत्न, चेंडू मागे आलाय. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय. आणखीन एक डॉट बॉल. डॉट चेंडूंचं पर्सेंटेज जर वाढवलं तर दबाव वाढू शकतो समोर मानवी टीमवरती. पण मुकेश लगेच आला रोशनशी चर्चा करत. रोशनला सांगतोय की तुला कसं खेळायचं आहे. मुकेशकडे प्रचंड अनुभव आहे. गाठगाठचं पाणी तो प्यायलेलं आहे. अनेक मोठमोठ्या व्यावसायिक संघातून त्याला आपण खेळताना बघितलेले. कल्याण तालुक्याचं नाव ज्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती फार मोठं गेलं. पंच केलाय. समोर फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एक धाव आहे. मुकेशने सांगितलं की मेरिटवरती खेळ. चेंडू बघ, व्यवस्थित चेक कर आणि त्यानंतर तुझा फटका तिथे खेळ. आणि आपण बघताय 2 चेंडू टॉलनंतर 1 धाव इथे तिसऱ्या बॉलवरती. धावसंख्या 15. रिक्वायर्ड 7.43. धावांची गती आपण 10.00 बघतोय. वेळ जास्त नका घेऊ. चला, टीम मीटिंग नको. आणि त्याचबरोबर मुकेश आणि त्या ठिकाणी रोशनमध्येही वारंवार चर्चा होते. प्लॅनिंग करावं लागतं कारण 3 मिनिटामध्ये 3 चेंडू टाकण्यात आलेले आहे. आता फिल्डिंगची जी रचना आहे ती बदलण्यात येईल कारण की लेफ्ट हँडेड मुकेश गायकर स्ट्राईकवरती येत आहे. सुहास. वेगवान चेंडू होता. फास्टर वन. उडल्यात वरनं उसळला. टॉस केलाय. मुकेशला बॅकफुटवरती ढकलला. मुकेशने ब्लॉक शॉट त्या ठिकाणी दाखवलाय. फॉरवर्ड डिफेन्स केला. चांगला चेंडू. अनुभवाची सावली तीच विद्येची माऊली असं म्हटलं जातं. जगात अनुभव जे शिकवतं ते कुठल्याही शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही. अनुभवाने मुरलेला खेळाडू सुहास. हो, उंच गेलाय. जाईल का लांब आणि गेला लांब. जाताना देऊन गेलाय मुकेश आणि मानवी संघाला साधावा. ॲक्शन रिप्ले बघा. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि काय जबरदस्त लेंथ पिक केले. अगोदरच ओळखलं होतं चेंडू कशा प्रकारचा आहे. त्यानंतर हा फटका. 21 धावा झाल्यात. 20 धावांची गरज. सुहास पुन्हा एकदा. हो, गेला पार, सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. केवळ एक धाव. पण पुढचे 2 चेंडू मुकेश गायकरने सीमा रेषेबाहेर पाठवले. वॉट अ शॉट. 2 षटकार. मॅच आपल्या बाजूने झुकवले. 14 धावांची गरज आहे 18 चेंडूमध्ये. मॅच आपल्या बाजूने झुकवली आहे. संयम बाळगून किती बाळगणार. मुकेशला माहीत आहे की अति बचावात्मक पवित्रा कधी कधी अंगलट येतो. त्यामुळे इथून त्याने आक्रमण केलं आणि दोन्ही चेंडू अगदी पोषक होते या फटक्यासाठी. भालचंद्र आमचे तयार राहायचे. क्रीज ज्या त्या ठिकाणी आपण फिकट झाले आहेत, पुसट झाले आहेत, त्यांना डार्क करायचं आहे, आखायचे आहे.
ओ हवेत झेलची शक्यता, फलंदाज बाद, पहिल्या विकेटचं बदल, फलंदाज रोशन गायकरच्या खेळीचा अंत. सगळ्यांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा. काही मिनिटातच का तर 12 वाजून आता जातील 2 मिनिटात. नक्कीच हनुमान जयंतीचा उत्सव आता ठिकठिकाणी आयोजित केला जाईल. मंदिरं सजवली जात आहेत आणि मोठा उत्सव प्रत्येक गावात जिथे जिथे हनुमंताचं मंदिर आहे तिथे हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल. दरम्यान मान्यवरांचं आगमन झालंय. स्वप्नीलजी तुपे साहेब मॅन फ्रॉम देवगावचे सरपंच आहेत, त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करू. त्याचबरोबर त्यांच्या समेत तुळशीरामजी भंडारी भांडे यांचे आगमन झालेले आहे. मोहनजी भांडे हे देखील त्यांच्या समेत या सगळ्या लाडक्या मान्यवरांचं आपण स्वागत करूया आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. तिथे इक्वेशन स्क्रीनमध्ये आम्हाला दाखवत आहेत 13 मोर फ्रॉम 17 बॉल, 13 धावांची गरज आहे आणि 17 चेंडू शिल्लक आहे. मॅच पूर्णपणे एका बाजूने झुकलेली आहे. त्या षटकाराने या मॅचला आपल्या बाजूने झुकवण्याचं काम केलं. मुकेशने ऑन साईडला फ्लिक करतायत, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनकाडीच्या साहाय्याने चेंडू वळवलाय. डीपमधून फिल्डर येत आहेत, चेंडू वाढवते तोपर्यंत 1 धाव. इक्वेशन आता 12 धावांची गरज आहे. टार्गेट फार मोठं नव्हतं, 41 धावांचं होतं. गोलंदाज तयार योगेश, त्यांनी पहिले षटक हाताळलं होतं, ज्याने धावा खर्च केला त्या पहिल्या ओव्हरमध्ये 14. योगेश तयार. स्टार्किंग इनला मुकेश गायकर 20 वरती खेळतोय. फक्त 7 चेंडू पेस केलेले आहेत आणि हा स्ट्राईक रेट त्याचा नेहमी आपण बघत आलोय. ड्राईव्ह केलाय, यावेळेस मात्र समोर लॉंग ऑफला फिल्डर आहेत. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खराब फिल्डिंग झाली होती. लॉंग ऑनच्या फिल्डरने बॅकअप दिला, अन्यथा हा चेंडू सीमा पार गेला असता. 2 धावा मिळत आहेत मुकेशला, 2 धावा प्रत्येक 11 मानिवली टीमला मिळत आहेत. असंख्य धावफलकावरती बघता आपण एकूण झाले ते म्हणजे 31. 8 चेंडूंचा सामना केला, 22 वरती नॉट आउट. हो, यावेळेस टायमिंग नाही झालं, गेलाय चेंडू मागे. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. फलंदाज या ठिकाणी पंचांनी नकारार्थी मान डोलावलेली आहे. कदाचित चेंडू त्यांच्या हातातून निसटलाय बहुतेक. बघू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलं होतं. टायमिंग नाही झालं, चेंडू शरीराचा वेध घेऊन मागे गेला. थ्रो आला होता गोलंदाजाकडे आणि बघा इथे चेंडू निसटलाय. त्यांचे हात लागले यष्टाने होते आणि पंचांचं किती जबरदस्त लक्ष आपण बघितलं. अजिबात तडंबाला सांगितलं नाही. शेवटी त्यांनी हे ठरवलं की आऊट नाहीये, त्यांच्या ते लक्षात आलं. तो चेंडू खूप जास्त बाहेर उसळणार आपण बघतायत. वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. वाईटच्या आधाराने आपण बघतो धावसंख्या धावफलकावरती 39. विजयासाठी अजूनही 9 धावांची गरज. रिव्ह्यू घेतलाय वाईटसाठी. गोलंदाजाने रिव्ह्यू घेतलेला आपण बघूया. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम पंचांच्या निर्णयाविरुद्ध चॅलेंज केले, त्यांच्या निर्णयाला आव्हान दिले. थर्ड अंपायर आहे त्या ठिकाणी आणि नक्कीच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचेल. ग्राउंड अंपायर विक्रम, वाईट बॉल. लगेच कॉल आलाय आणि विक्रम शिलारे असं सांगतायत, योगेश मी बरोबर होतो, तुझा डिसिजन चुकलाय, खूप जास्त बाहेर. क्या बात आहे, वॉकी टॉकी आहे. ओ हो, उंच गेलाय, बघूया तिथे फिल्डर गेला होता. तडीकडे आपण बघतायत, चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. बघू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये फटका लंग द ग्राउंड गेला होता. बॅटचा स्विंग बघितल्यानंतर असं वाटलं की वर गेलाय की काय, पण चांगलं क्षेत्ररक्षण.
धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाली ती म्हणजे 34. 7ची गरज. हो, खूप दूर ठेवलाय, खूप दूर ठेवलाय. वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. आणखीन एक वाईट चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 35. केवळ 6 धावांची गरज आहे. एखादा हिट मॅच इथून फिनिश होऊ शकते. बघूया. षटक क्रमांक 3 अखेरचा चेंडू. गोलंदाज योगेश. आतापर्यंत 22 धावा दिलेल्या आहेत 11 चेंडूमध्ये. आणि अशा प्रकारे आपण बघतायत हा डॉट बॉल. षटक संपलंय. 3 धावसंख्या 35. आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावांची गरज आहे. रिक्वायर्डेड 3.00 प्रति ओव्हर मागे. बघू शकाल स्क्रीनवरती हनुमंताचं हे सुंदर असं चित्र आपण बघताय. पवनपुत्र हनुमान, अंजनीपुत्र हनुमान आणि शक्तीची देवता म्हणजे हनुमंत. अनेक गावागावामध्ये आपण बघतो हनुमंताचं मंदिर असतं. कित्येक संघ हनुमानाच्या नावाने खेळत असतो. आपण बघितलं आजही काही संघ आहेत. जय हनुमान एरंजाट, जय हनुमान पोई. जसं डोंबिवलीमध्ये तुम्ही जाताय जय हनुमान निळजे आहे, जय हनुमान दातिवली आहे. असे भरपूर संघ आहेत जे हनुमान नावाने खेळतात. जय हनुमान टायगरला आपण खेळताना बघत असतो. 12 चेंडू 6 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 4 या ठिकाणी सुरू होत आहे. जय बजरंग गोरसे कोणीतरी म्हणाला तिथून. एक वीर बजरंग शिरडोन देखील आहे. आणि बालचंद्र भोईर आमचे आलेले आहेत. चला 12 चेंडू 6. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. स्ट्राईकला बॅट्समन आपण बघताय त्या ठिकाणी राजेश. 12 चेंडू 6ची गरज आहे विजयासाठी. हो, आणि टायमिंग देखील 12:06 झालंय. आमच्या कंट्रोल रूम मधून आवाज आलाय की 12:06 झाल्यात. 12 बॉलमध्ये 6. त्यांचं ही बारीक बारीक गोष्टीवरती लक्ष आहे बघा. आहे हुशार आहे सगळे. गोविंद, अभिषेक, रौनक, रोहित रॉय, बाबू, बाब्या, दीपक, सौरभ. आज चेंज आहे. रोहित रॉय ऑपरेटर आहेत. गोविंद आहेत आमचे कॅमेरामॅन. दीपेश म्हात्रे आहेत. अभिषेक कामत आहेत. रौनक तडवी, विजय पगारे आणि दीपक. टीममध्ये आज थोडासा बदल आहे. अधूनमधून चेंजेस होतात. शेवटी प्रत्येकाला चान्स द्यायला हवा. हो, उंच गेलाय. फटका फसलाय. बहुतेक जेलची शक्यता आहे. पण त्या ठिकाणी आपण बघतायत मुकेश गायकरने षटका ठोकल्यास 500 रुपये मिळतील. योगीराज बुटेरे. जीपे हे सब झूठ आहे. जीपे विपे कॅश. ओ, पुन्हा एक धावेत आणि यावेळेस झेल त्या ठिकाणी टिपलाय. मुकेश खेळ जाणता आणि अशा प्रकारे मुकेश बाद होतोय. पण बाद होण्याआधी मुकेशने एक चांगली खेळी साकारली. संघाला विजयाच्या समीप आणून ठेवलेले. सुरेश मात्र रूप बाळ्या मामा. अनेक भाई आपण बघतोय, अनेक दादा आपण बघतोय, पण मामा एकच, बाळ्या मामा. 3 धावांची गरज आहे 9 चेंडूमध्ये. न्यू बॅटर विशाल गायकर मैदानावरती येतोय. हवेत आहे पण फील्ड खूप मागे आहेत. रॅकेट एरियामध्ये चेंडू पडतोय. 1 धाव पूर्ण आणि या दरम्यान चेंडू गेलेला आहे सीमा पार. येतोय चौकार. सामना जिंकलेला आहे प्रतीक 11 मानवली टीमने.
आदर्श चषक 2025 या 33व्या पर्वात विजयाचं खातं उघडलंय आणि मानवलीचं आपण या ठिकाणी कौतुक करूया, शुभेच्छा देऊया पुढच्या मॅचसाठी. तर टेंबळे संघाला शुभेच्छा देऊया आपण पुढील वाटचालीसाठी. तर मल्हारी भोईर आमचे संघनायक आदर्श क्रिकेट संघाचे, आपण यायचे संपर्क साधायचे मल्हारी. त्या मुकेश मॅन ऑफ द मॅच.